देवेंजी, मतदान पार पडलेलं आहे, जनतेचा कौल काय राहील, काय अपेक्षा आहे, काय अंदाज आलाय? असं आहे की महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे। आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते त्याच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे। अजून आकडे आले नाही तरी असं दिसतं की महिलांची टक्केवारी जास्त वाढण्याची शक्यता आहे, असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय। कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत, तर मी जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो, तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली आहे। अपक्षांशी संपर्क साधला जात आहे असं कळतंय, भाजपकडून काही अपक्षांना सोबत घेत आहे? आम्ही अजून तरी कोणाशी संपर्क साधला नाही। अदानी को बचा रहे हैं, राहुल गांधी ने आरोप किया। राहुल गांधी रोज बोलते हैं, उसमें कौन सी बड़ी बात? हिंदी में बताइए, एग्जिट पोल जो आया। देखिए, एग्जिट पोल पर प्रवक्ता बोलते हैं, नेता बोलते नहीं है। लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे हे टक्केवारी वाढत आहे असं वाटतंय का? आपला राजकीय अनुभवातून नाही, शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता येत। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। पदाधिकाऱ्यांच्या भावना आहे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, त्याला ते किती वेळा तेच ते विचाराल। काय मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, याला तुमच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी कारणीभूत असायला पाहिजे? मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे, हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ असतो। चला।